नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची चर्चा एक फार जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेली आहे, कारण 2011चा जनगणना अहवाल आता समोर आलेला आहे. धर्मनिहाय जनगणना नेमकी कशी झालेली आहे, कुठल्या धर्माच्या लोकसंख्येमध्ये वाढ घट आणि एकूणच आजची स्थिती याबद्दल प्रकाश टाकणारी ही ताजी आकडेवारी समोर आलेली आहे. पण स्टॅटिस्टिक्स किंवा संख्याशास्त्र हे फक्त संख्येपुरतं मर्यादित असतं तर किती छान झालं असतं, कारण तसं ते राहत नाही. खास करून समाजशास्त्रामध्ये जेव्हा संख्याशास्त्र इन्क्लूड होतं, त्याचा संबंध येतो, त्यावेळी त्याला अर्थ प्राप्त होतात. आणि भारतासारख्या देशात धर्माच्या बाबतीत जेव्हा संख्याशास्त्र येतं त्यावेळी त्याचे गंभीर अर्थ काढले जातात असतात आणि पुन्हा त्याचे वेगळे अन्वय अर्थ सुद्धा लावले जातात, जे आता यावेळी सुरू झालेलं आहे. कारण आपण बघू शकताय, आज सगळ्या पेपरच्या हेडलाईन्स असतील किंवा सगळ्या चॅनलवरची चर्चा ही धरून सगळीकडे मुद्दा आहे मुसलमानांचा एकूणच लोकसंख्येतला सहभाग हा काही प्रमाणात अल्प प्रमाणात वाढलेला आहे. तुलनेमध्ये हिंदूंची लोकसंख्या जी जवळपास 96 कोटी आहे, पण आकडेवारीचं सगळं गणित बघता, संख्याशास्त्राची गंमतच तशी आहे, आकडेवारीचं गणित पाहता गेल्या 100 वर्षामध्ये 80% खाली आलेली आहे. आता याची आकडेवारी कशी जुळवायची ह्याच्यामध्ये खरी जरी गंमत असली तरी याचे राजकीय इंटरफेरन्सेस काढायला सुरुवात झालेले आहेत. जे ते असतील, वेगवेगळे ग्रुप्स असतील, ते आता याबद्दल बोलायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आम्ही सरळ अतिशय साधा विषय घेतलेला आहे, त्याचे कंगोरे काही का असेनात, की ही ताजी जनगणना काय दर्शवते. आपण याबद्दल बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. सर्व मान्यवरांना एक छोटीशी विनंती आहे, चर्चा अर्ध्या तासाची आहे. सर्वांना वेळच्या वेळी आणि अधिक जास्त बोलता यावं यासाठी आपण जर का थोडक्यात बोला तर मला आपल्याकडे सारखं येतं. मी पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतो सगळ्यांना. आपल्यासोबत आहेत अब्दुल कादिर मुकादम, मुस्लिम इस्लामचे गाढे अभ्यासक आणि मुस्लिम समाजातले खंदे कार्यकर्ते. फादर जोएल डिकोना, ख्रिश्चन धर्माचे अभ्यासक, तेही आपल्यासोबत आहेत. डॉक्टर उदय धुरी, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. आणि आपल्यासोबत आहेत सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक राजकीय धोरण विषयक अभ्यासक. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी मी विविध धर्मांचे प्रतिनिधी म्हणून जे आपल्या इथे आलेले त्यांच्यापासून सुरुवात करणार आहेत. मी पहिल्यांदा सुरुवात करतो स्वतः डॉक्टर धुरींपासून. धुरीजी, तुम्ही आकडेवारीकडे कसं पाहता? आकडेवारीकडे बघण्यापेक्षाही सत्य परिस्थिती बघायला पाहिजे. आकडेवारी तर आता सगळ्यांना माहितीच आहे, सर्व चॅनलवर माहिती आहे, त्यामुळे सत्य लपत नाही. सत्य परिस्थिती अशी आहे की हम दो हमारे दो, आजपर्यंत जाहिराती किती झाल्या परिवार नियोजनाच्या? 5 कोटी जवळच्या जाहिराती झाल्या. 100 जाहिराती मला दाखवा मुसलमानांची चित्र असलेले, मी काही हरायला तयार आहे. 5 कोटी जाहिरातींमध्ये मुसलमानांच्या जाहिरातीने हम दो हमारे दो फक्त हिंदूंनी पाळायचा आणि हम 5 हमारे 25 अशी काहीतरी मध्ययुगीन मानसिकता घेऊन मुसलमान समाजाने चालायचं आणि कुठेही. पण अशी आकडेवारी दाखवत नाहीये धुरीजी. असा जो गणित आहे ना, हे गणित मी स्वतः पण कॉलेजच्या दिवसांपासून ऐकतोय. या आकडे तुम्ही जो म्हणताय तो रेट ऑफ मुस्लिम ग्रोथ जर का मानला तर त्या निमित्तानं आकडेवारी तर खूप मोठी असली पाहिजे. तसं नाहीये. तसं आहे. आपण जी काही चलाकी करताय ना, मी नाही करत आहे. मी तुम्हाला सांगतो आकडेवारी किती टक्क्याने ग्रोथ झालेली आहे. आसामची प्रत्येकाने, काश्मीरची बघा, आसामची बघा, किती ग्रोथ झालेला आहे तो. इतकी भयानक. तुम्ही ह्या मुद्द्यात जाणीवपूर्वक शिरत का नाही? तुम्हाला स्टेटमेंट काय करायचं म्हणजे? मला एवढंच स्टेटमेंट करायचं आहे की जिथे मुसलमान अल्पसंख्याक असतात तिथे ते शांत असतात. थोडेसे वाढली संख्या की ते जास्त मागण्या करायला लागतात, आणखीन थोडीशी वाढली संख्या की ओवेसी सारख्या अंगावर येतात. आणि जिथे संख्या वाढते तिथे काश्मीर सारख्या एका दिवसात हिंदूंना 7 लाख हिंदूंना एका दिवसात परागंदा व्हावा लागतं आणि बलात्कार केले जातात. हिंदूंची स्थिती एवढी. मी चॅनलवर सावध करायला आलोय. ही वाढती लोकसंख्या या एका लॉंग टर्म धोरणाचा भाग आहे असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे जागतिक सर्वेक्षण लक्षात आलं. मी अब्दुल कादिर मुकादमांकडे जातो. मुकादम सर, मी जेव्हा या चर्चेमध्ये उदय धुरी सहभागी होणार आहेत असं जेव्हा मला समजलं तेव्हा मी समजून शकलो होतो. आणि माझ्या त्या अपेक्षेप्रमाणेच त्याने आपलं मत आणि आपले विचार व्यक्त केलेले आहेत. त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा काहीही आधार नाही. त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की जगामधला इस्लाम हा एकमेव धर्म असा आहे की ज्याच्यामध्ये कुटुंब नियोजनासाठी धर्मशास्त्राने परवानगी दिलेली आहे. ह्याचा किती वापर सरकारने शासनाने केला हे जरा धुरूनच मला सांगावं. आणि हम दो किती जणांचं त्याने हे केलं ते म्हणतात आमच्याकडे आकडेशास्त्र आहे. किती मुस्लिम समाजामध्ये हे गेले, कुणाकडे किती मुलं आहेत ह्याचा त्याने अभ्यास केलेला आहे. प्रश्न असा आहे की त्याने आज संपूर्णपणे जे काही हेडलाईन्स दिलेले आहेत त्याची भाषा बघा. इतके टक्के कमी झाले, इतके टक्के वाढले.